या आजींना एवढी भीती वाटत होती, त्या म्हणल्या ते बघ ते मला मारायला आले. आदित्य लय खुश होता आज. रोजच्या प्रमाणे कुठं ना कुठं आज माझ्या गावातच माझा सत्कार झालता. आणि आज मला असं वाटत होतं एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांना ना काहीतरी खायला वगैरे घेऊन जावं. आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो, तिथं त्यांना खाण्यासाठी भरपूर काही बनवून दिलं, पण त्या जेवत होत्या आणि आम्ही बघितलं तिथल्या आजीना उजव्या बाजूला प्लेट ठेवून जेवण करत होत्या. त्या आजींना म्हणलं तुम्ही साईडला प्लेट काठवली, समोर ठेवून खा ना. तेव्हा त्या आजी मला बोलल्या, मला पॅरलेस झालेलं आहे. हा पॅरलेस झालेला आहे तुम्हाला म्हणून खाता येत नाही का? हाच खावा लागतो. मी खरंच दिवसाच्या स्टार्टिंगला लय खुश होतो, पण इथं गेल्याच्या नंतर ना मी खरंच लय इमोशनल झालो. इथं कोणाला पॅरलेसच झालंय म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलंय, तर कोण आजारी पडलंय म्हणून त्यांना सोडून दिलंय. तिथलं एक आजी बोलले, ए बाळा माझ्या हाताने घास खातो का रे? मी काहीच विचार न करता बोललो, आजी तुम्ही मला एक घास भरवल्याच्या नंतर मी पण तुम्हाला एक घास भरवीन बर का. तिथल्या दुसऱ्या आजी लगेच बोलले, ए बाळा आमच्या गरीबाचं नाही खाणार का रे? माझ्या चेहऱ्यावर जरी हसू दिसत असेल तरी मी मनातून लय रडत होतो. आजींनी लय प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला डायरेक्ट माझ्या मम्मीची आठवण आली. त्यांचा एक एक घास प्रेमाचा घास होता. भारी नाव आहे मग तुमचं तर. गंध आपण लहानचे मोठे करावा. म्हातारपण काय कर देवानी मला द्यायचं ना. खरंच मला त्यांच्या बघवत नव्हतं. हसऱ्या चेहऱ्या मागत त्यांचं दुःख लपवित होत्या. नाही साधे मी त्यांचे भांडे धुण्यासाठी उचलले. तिथल्या आजी बोलल्या, बाळा तू नको तुझे हात खराब करू. त्या आईचे पोटातले 9 महिने 9 दिवस ह्या फक्त म्हणायच्या गोष्टी राहिल्यात. खरी परिस्थिती आज मी माझ्या डोळ्यानं बघितली. मला वाटलं आजींसोबत थोडंसं बोलावं. आजींनी पहिलं त्यांचा पदर डोक्यावर घेतला. कधी असं वाटत नाही परत घरी जायचं वगैरे? वाटतच नाही. मला मोजता येत नाहीत की पंढरपूरच्या वारे केलेले. देवाने असं टाइम आणला आहे की नाही? यावंच वाईट वाटत. मग देवाने आपल्याला असा टाइम आणला ना. तिथून जाऊशी पण वाटत नव्हतं आणि तिथं राहूशी सुद्धा वाटत नव्हतं, कारण की तिथं राहून आम्हाला आमची एक एक आई बापांविषयी चूक आठवत होती. तुमचं काय शिक्षण झालेलं आहे? माझं 10वी पास झालेलं आहे. 10वी पास झाले? हो. अरे बापरे. तुम्ही जॉबला होतं? कुणी जॉबला? नाही तुम्ही होता जॉबला? काय जॉब करत होता? कसबा पेठेत महिलांची मी अध्यक्ष होते तिथे. काही फेकू मारत होते ना, काही फेकून मारायचे. लाटणं, सांडस, पोरपाट. मग तुम्ही आता यालाच घर मानले? घर छापलं. काहींना येऊन 7 वर्ष झाले तर काहींना फक्त 7 दिवस झाले होते. मुलं किती जरी वाईट वागले तरी आई वडील त्यांच्याशी वाईट वागत नाही. माणसाला तोपर्यंत किंमत कळत नाही जोपर्यंत माणूस त्याच्या सोबत आहे. एकदा माणूस लांब गेला तेव्हा त्याला त्याची किंमत कळायला लागते. रडू नका परत. मी नाही विसरू शकत हा दिवस. आजीनं कसा माझ्या तोंडावरून मायाचा हात फिरवला होता. येत जाऊ. हे फक्त माझ्या एकट्यामुळे नाही तर माझ्या मित्रांमुळे शक्य झालंय. परत एकदा माझ्या सगळ्या मित्रांना लाख लाख धन्यवाद ज्यांनी मला ही कल्पना सुचवली. पंढरपूरला नाही गेलं का? हे आजी कधी पंढरपूरला नाही गेल्या, त्याच्यामुळे आम्ही घेऊन जाणार त्यांना पंढरपूरला. तुम्ही पण सपोर्ट करा. बघा किती मजा येते आजीने त्यांच्यासोबत फिरायला.